गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजच्या व्लॉगची सुरुवात होती डायरेक्ट रूममधून. आजचा व्लॉग खरं तर इथं संपलेला आहे, पण इथूनच सुरुवात झालेला आहे. म्हणजे तुम्हाला असं सांगावं लागेल की मी एंडला स्टार्टिंग शूट करतोय. स्टार्टिंग जी आहे ती एंडला शूट करतोय, म्हणजे समजून घ्या. बरं ते सगळं जाऊ दे. आजच्या ब्लॉगचं टायटल आहे इंडियन वेडिंग, ट्रॅडिशनल इंडियन वेडिंग. तर आज मी गेलतो सकाळी एका वेडिंगला, म्हणजे एक इंडियन वेडिंग. इंडियन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीयन वेडिंगला मी सकाळी गेलतो. आणि तिथं सीन म्हणजे असं आहे, तिथं वेडिंग वगैरे म्हणजे मंगलाष्टिका वगैरे झाल्या. पण मी तुम्हाला तिथलं दाखवायचं कारण एवढंच आहे, मंगलाष्टिका वगैरे तर काय सगळेच यूट्यूबवरती दाखवतात, सगळंच करतात. आणि ती शुभमंगल सावधान तर सगळ्यांना माहितीच असतं. महाराष्ट्रात लग्न म्हणजे शुभमंगल सावधान 100% असतंच, ट्रॅडिशनल स्टाईलमध्ये जर म्हटलं तर ते तर झालेलंच आहे. पण तुम्हाला ते दाखवायचं वेगळं म्हणजे असं आहे की मी तिथं तुम्हाला ॲडमध्ये तिथं एक मस्तपैकी असं डेकोरेशन केलं, तर ते एक दाखवलं आहे. तिथलं अजून इंडियन स्टाईल आपलं जेवणाचं कसं काय काय नियोजन आहे ते दाखवलं आहे. आणि बाकी काय काय तिथलं हळदीचं वगैरे सेटअप ते सगळं दाखवलं आहे. ते एकदा तुम्ही चेक करा, चालते कायच. तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भाऊच्या चॅनलला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लांबपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. ते आपल्या पाहुण्यातलंच लग्न होतं, मावशीचं साईडचं लग्न होतं. चालते कायच, पूर्ण व्लॉग बघा आणि बाय. हे नवरा नवरीत, राम लक्ष्मण सीता हनुमान, राम लक्ष्मण सीता हनुमान. आणि ही काय करते, खेळते ती काय हा ती पालखी. ही राधाकृष्ण, ही पालखी. ही पालखी महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवली सगळी. ही घोडा, हो देवाचा घोडा. आणि इकडं राधाकृष्ण, पालखीचं सांस्कृतिक प्रदर्शन. ही ढोल ताशा दिसतोय, ढोल ताशा. कशाचा ढोल ताशा? हे गणपती, गणपती ढोल ताशा. काय भाऊबीज, भाऊबीज आहे, भाऊबीज. आणि होळी, होळी बी आहे, होळी. तुळशीच लग्न काय, हे दसरा बिसरा, पाटी पूजन, असं सगळं डेकोरेशन केलंय. काहीच जेवणाच्या लाईनमध्ये थांबलोय आणि लाईन चेक करा. हे सगळं काही काय पब्लिक तर इथं खालीच बसलंय. इकडं अशा बसायला चेअर्स आहेत, पण जास्त करून पब्लिक रश असल्यामुळं खालीच बसलंय. कोण कुठं त्याच्या सोयीनं बसलंय. हे आईस्क्रीमवरच आहेत पोरं, बारकी पोरं सगळे आईस्क्रीमवरच आहेत. हा बघा, चेक करा इथला. करकी कृष्णा लॉन्स, तांदवडी रोड, बारामती. हळदीचा सेट आहे. हळदीसाठी जो करतात इथं हळद झाली. काल हळद होती मला वाटते, काल रात्री, आज नाही, काल रात्री हळद झाली 7 वाजता. आणि हे इकडं कार्यालय कृष्णाई लॉन्स, शांताई नाही, कृष्णाई लॉन्स तांदवाडी येते. पहिला हे बारामती येते, तांदवाडी बारामती, तांदवाडी रोड बारामती, कृष्णाई लॉन्स. इथं आपण आलो आता लग्नाला. त्याविषयी नाही, जेवण वगैरे झालं. जेवणाचं काय तुम्हाला जास्त दाखवता आलं नाही, कारण की तिथं गर्दी पण जरा जास्तच होती. घेतलं शेवट आईस्क्रीम वगैरे होतं डेझर्टमध्ये. आणि काही काही आयटम तर आम्हाला भेटलेच नाहीत गर्दीमुळे. तर म्हणलं जाऊ दे थोडंसं खावं, कारण त्यांनी लय आग्रह केला होता की जेवण जावं म्हणून. जेवण वगैरे केलं थोडंसं आणि आता चाललो आहे माघारी. आईस्क्रीम वगैरे खाल्लं. तर तुम्हाला मला वाटलं जरा तुम्हाला सेट वगैरे दाखवावा ह्याचा, कशाचा काय
हळदीचा. चालते बाय. चहा प्यायला चाललेलो वेगळेला युनिफॉर्म घालून मस्त पैकी उरकून. आणि तेवढ्यात विचार आला की जरा पोटाला चहा बी पाहिजे. चहाची गरज आहे पोटाला जरा जाणवलं. म्हटलं चहा घ्यावा सोबत काहीतरी खायला घ्यावं. खायला घेतलं, खाल्लं बिल्लं नाही का मस्त पैकी. मग निघालो तर परत जातो मेगडीला. या चहा प्यायला तुम्ही पण. तुम्ही आज चहा प्यायला का नाही सांगा मला कमेंटमध्ये. चालते काय जातो मेगडीला. बागायच दाखवतो तुम्हाला कारवाई पुढं काय काय कशी होती. आणि मग तिकडून मग कुठे गेलो माहिती का? कुठे गेलो टायटनमध्ये गेलो डायरेक्ट. टायटनमध्ये बघितली तिकडून पण हाकलला. अरे कपडे कसे काढले होते माहितीये का? पोरगी बाजूने जायची ना तर असे हसायची. मग हे करायचं ना मग पोरींला. रूपचंद माय ब्रदर रूपचंद इटिंग युट्यूबला टाकणार आहे दादा. हो जेवण करतोय रूपचंद. बोल काहीतरी बोल की लाज नको बोल. नाही काय करत नाही काय कोण काय नाही म्हणत. धरत्यात वर काय व्लॉग मध्ये दिसला की धरत्यात. बंद करते बोलला का बोल. रूपचंद लाजतोय जरा व्लॉग मध्ये बोलायला. अक्षय सर बोलाव 2 शब्द. हा कसं म्हणताय? बंद करके का बंद करके म्हणतोय. हॅलो आयफोन वर कॉल केला. आयफोन वर भावानं आयफोन घेतलाय. भावानं दामाली घे स्लो घे. EMI फिटायचा आहे का माझ्या बापाने जमीन विकली का? ह्यांच्या बापाला जमीन विकायला लागते आयफोन घ्यायसाठी. जास्त नाही 1.5 लाख रुपये खर्च येते फ्लॅशसाठी 1 लाख रुपये खर्च आहे. चार्जिंग उतरते जास्त फ्लॅश लाईट आता ह्याला चालतंय गाईज. चाललोय आता रूमवर. झालंय आजचं काम. 12 वाजलेत. 12 वाजता चाललोय रूमवर. काही विषय नाही. झोपायचं का? झोपतो मस्त पैकी रूमवर जाऊन. आलाय मला सोडायला. म्हणलं जरा काही नाही म्हणलं जाऊ दे जातो बाहेर रूमवर गेलो होतो मग सांगतो झोपतो झोपून जातो. थंडी वाजते पुढच्याला जसं थंडी वाजते पुढच्याला जर्किंग दिले आणि बदल्याला कमी वाजते. बदल्याला काहीच नाही. पुढच्याला मध्ये लागते त्यामुळे त्याला जर्किंग बरोबर गरम होत आहे. उद्याचा ब्लॉग येईल आता. काय विषय नाही. तुम्ही निश्चिंत राहा. उद्याचं ब्लॉग 100% येईल. आमच्या भावाचा पाय तुटलाय. बाकी काय नाही. फक्त रेहानचं तिथं डोक्याचं खोपडी पडली. डोकं पडलंय तिथं. त्यामुळं काय पण बोलतो चालतंय.
काय विषय नाही आम्ही सुखरूप रूमवर जातो सुखरूप. जे बघत असते ब्लॉग तेवढं डोकं घेऊन जावं लागतं. हो तर यांच्या घरचे आणि माझे इस्त्याग बघतोय घेऊन बंद झालं काय काय बंद